पुत्र बघितले रागाला ताटे गेला साप एवढे सामर्थ्यवान दोन्ही पुत्र होते पण ही अवस्था घडली गेली कारण त्या रागाच्या वराने पुत्राकडे बघितला ताटिका काय करते आहे एवढा राग ताटी गेला आलेला आहे मोठं असं तोंड पसरलं गेलेलं आहे आणि आवाज दिलेला गेला ना प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण त्याच्या दिशेने लागतो ताटिका काय करते पुढं श्रीराम म्हणे लक्ष्मण पाय व्यातुळाची सीन पूर्ण एखादा प्राणी साधीन प्राण हिचं समोर कोण एवढी अवस्था या ताटिकेचं बघितलं तेव्हा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला सांगितलं सावध हो अकराळ विकराळ बुद्ध आहे आता हिच्यापासून आपल्याला कोण वाचवणार प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणून आलेले आता पाय माझे विधान हस्त लागले आणू संधान ऐका गाई गेला प्राण म्हणून या बाण स्वर्याला आता प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला सांगितलं आता बघ म्हणजे आता काय करतोय आता हिला एवढे हात गाई तेव्हा दिसतात धनुष्याला बाण लावलाय एका क्षणामध्ये आता काय करणार आहे नाश करणार आहे असं हे लक्ष्मणाला कोण प्रभू रामचंद्र बोलतात प्राण जीवा आता प्रभू रामचंद्र धनुष्याला बाण लावला कानापर्यंत दोरी वडली गेलेली आहे आणि या ताटिकेचा म्हणजे प्राण घेणार असे प्रभू रामचंद्र कोणाला लक्ष्मणाला सांगू लागलेले आता एवढी जागा प्रभू रामचंद्राने कोणाला बाण लावल्यानंतर बघा धनुष्याला बाण लावला एकच ताटकीने आरोळी दिलेले तिचा आवाज स्वर्ग पाताळ मृत्यू ठिकाणी आवाज गेला गेलेला आहे एवढा मोठा आवाज ताटिकेने दिलेला गेलेला बघा एमगे रोमंदर सर्व पशु पक्षी सगळे सगळे कायदे हरवले गेलेले आहे एवढा मला आवाज कुणाचा या ताटिकेने आवाज दिला काय झालं पुढं तरी पाशाने झालेला मुली वृक्षया उपलिल्याचं मुळे पक्षी भ्रमंती अंतराळी बैठली टाळी दिग्गजाची पैसली टाळी दिग्गजांची पाशाने सुद्धा काय झालेले पीठ होऊ लागलेले आहेत पशु पक्षी आकाशामध्ये सगळीकडे असायला फिरू लागलेले आहेत आवाज दिला आरोळी दिलेली आहे भूकंपावर आवाज झाली नर नारी पशु पक्षी सगळीकडे हल्ला कल्लो उठला गेला रामायणातली महत्वाची होळी सामान्य होळी काय केलं धनुष्याला बाण लावला प्रभू रामचंद्र कानापर्यंत धनुष्य ओढलं गेलेलं आहे तिच्या अंतःकरणामध्ये जे क्रोध होता मल होता मसर होता तिरस्कार होता त्याची काय केली होळी केली मारायचं नव्हतं सांगितलं विश्वामित्रांनी काय सांगितलं होतं स्त्रीचं हनन करायचं नाही ब्राह्मणाचं हनन करायचं नाही तेच वर्तन स्त्री विरुद्ध प्रभू रामचंद्राने पाळलं बाण मारायचा लांबच आहे आवाजाने तिची अवस्था काय झालेली आहे आपली ती अवस्था झाली पाहिजे निश्चित रामायण रामायण सांगायचं कर्मामध्ये काय झिरो आहे मग हिच्यातलं ताप येतात 3 ताप आहेत रजत तमसत्व याचं काय झालेलं आहे निरसन झालेलं आहे आता कशी मारली प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्राने सांगितलं स्त्रीचं हनन करायचं नाही देहाभिमान काढला अहंकार काढला मीपणा काढला ताटा काढला माझ्याकडे एवढं बोल आहे हे सुद्धा काढलं कारण ध्येय सोडून तिला मारला गेलेलं आहे आपलं ध्येय काय हे बी आपल्या समजा असं प्रभू रामचंद्र त्या ताटिकेचं काय केलेलं आहे वध केला गेलेला आहे ताटिका परताची देवाची कोट्याला कोटी विमानात आली पुष्पवृष्टी केली आता पहिलाच विजय ना अशी ही कोण ताटिका पृथ्वीवर पडल्या आकाशामध्ये कोट्यामध्ये सगळे देव विमानाची ताटी जसं काही पशु पक्षी फिरावे अशी ते पाहण्यासाठी आणि पुष्पवर्षी प्रभू रामचंद्रावर टाकली गेलेली आहे कीर्ती सुरवरी वाणिजे असं हे देवाचं एवढं प्रभू रामचंद्राचं कार्य सगळ्या देवांना आवडलं गेलं कारण ऋषीच्या आज्ञेचं पालन भगवंताने केलंय आणि देवाधिकाने जे कार्य केलं गेलेलं आहे योगीचे दिया निर्कल्पना तेरे सुख होये जीवा मला
याची झाला सुखयात्री बाबा श्रीराम योगीचे ती निज कल्पना जी यज्ञाची धारणा होती त्यालाही आनंद झाला कारण प्रभू रामचंद्र आमच्या ज्या कार्यामध्ये बाधा आणणारे होता जो आपल्याकडे ताट आहे बघा देवीकडे या देहामध्ये ताट आहे जे ताटिका राहू द्या रामायण याच्यासाठी सांगितलंय बालकांड हेच आहे याच देहातला ताटा कमी झाला पाहिजे याच देहातला अहंभाव कमी झाला पाहिजे योग्य ते प्राप्त करण्यासाठी आपण आलोय कशाला मग योग्यांना सुद्धा अति आनंद झाला कारण प्रभू रामचंद्राने आमचं कार्य सफल व्हावा यासाठी कार्य केले सगळ्यांना अति आनंद होऊ लागलेला आहे सगळ्या लोक आल्हाद आहे का नाही ती ताटिका निर्धारण केलं भक्तांनाही आनंद झाला भक्त कोण आहे आता ज्यांनी भगवंताचं दर्शन घेतले भगवंताचं स्वरूप पाहिले आणि भगवंताचं नामचिंतन केलंय त्यालाच भक्त म्हणजे आपण नुसते बघते आपली काय अवस्था आहे भक्त आहे पण त्या भक्तांना किती आनंद झालाय आनंद झाला कारण माझे जे कार्य करत भगवंताचं गुणगान करतो आणि त्याच्यामध्ये येणारा जो अडथळा आहे त्याचं निधन झालं अति आनंद होऊ लागलेला आहे विश्वामित्राच्या निधन खुन अमेंद्रवाणी आपण तुझ्याही धर्माला दुष्ट निर्धारा श्रीराम आता विश्वामित्राची निज गुण आहे का नाही तो कोण आहे इंद्र देवाचा देव राजा इंद्र सुद्धा कोणी प्रमाण करू शकत नाही हेच विश्वामित्राने प्रभू रामचंद्राला सांगितलं आणि प्रभू रामचंद्राने विश्वामित्राचा आनंद वाढवून दिला आणि त्या ताटिकेचा काय केलेला अहंकार निपणा ताटा आणि काढला गेलेला आहे एवढं सगळं काय झालं धनुष्याच्या बाणामुळे एक धनुष्य आपला एक मुखात शब्द येणारा हे बाण आहे का नाही येणारा शब्द म्हणजे कसा बाण आहे अंतकरण घेतलं गेलं एखादं चूक करत एकाकडे अहंकार असेल ते अहंकार प्रभू रामचंद्राच्या एका शब्दामुळे काय झालेला नाहीसा झाला भक्तांना आनंद झाला योग्यांना आनंद झाला आणि विश्वामित्राला यात आनंद वाटू लागलेला आहे ताटिकावरती तत्काळी कौशिकनाचे आनंद मिळाली श्रीराम त्याची व्यवहारी फिकिरी झाली ऋषीव्रते आता ही ताटिका एका क्षणामध्ये काय केलेलं त्याचा नाश केला गेलेला आहे आता कौशिकनाचे आनंद मिळे सगळ्या ऋषी वृंदाला सुद्धा अति आनंद झाला कारण आमच्या कुठल्या कार्यामध्ये आता बाधा होणार नाही सगळ्याचे सगळे अति आनंदी झालेले आहेत इंद्र सारख्या विश्वामित्राची हा साऱ्या कार्याची तुमच्याही यगाची सिद्धार्थ आता इंद्राने विश्वामित्राला सांगितले अस्त्र विद्या द्यावी प्रभू रामचंद्राशी तुमचंही कार्य होईल प्रभू रामचंद्राचंही कार्य होईल असं इंद्र कुणाला विश्वामित्राला सांगू लागलेला आहे विद्या सांगावी असा मंत्र तुया विश्वामित्र गुरुवाक्य आता ही सगळीची सगळी विद्या कुणाला प्रभू रामचंद्राला सांगायची विश्वामित्राला कुणी इंद्राने सांगितलं गेलं कारण तुमचंच ऐकणार आहे आणि ती जर विद्या त्याला सगळं जर बळ दिलं हे सगळं काय होणार निवारणाचं आहे असं विश्वामित्राला याची आनंद वाटला काय म्हणता कुणी देवाच्या वचना विश्वामित्र सांगतो वचना श्रीरामाची आलिंगन करी एवढा आनंद विश्वामित्राला झाला कारण देवाचं वचन देवाचा राजा इंद्र सगळ्यांनी सांगितलं प्रभू रामचंद्राला विश्वामित्रांनी आलिंगन दिलं गेलेलं आहे कारण एवढं सगळं तुम्हाला काय द्यायचं आहे या गुरुलाही आलिंगन व्हावा एवढा शिष्याने काय आज्ञाधारक राहावं असं विश्वामित्राने प्रभू रामचंद्राला आलिंगन दिलेलं आहे मार्गस्थ मार्ग निर्मुक्त हा प्रताप समर्थ श्रीरामाचा हा प्रताप मार्ग कुणाचा आहे श्रीरामाचा कारण या डोंगराने जाताना सगळे वाटमारी होती ती ताटिका होती त्याचा काय केलं रस्ता साफ केला गेला आहे हे प्रताप म्हणजे प्रभू रामचंद्र आम्हाला मार्ग मोकळा करून दिलाय सर्वांना अति आनंद झाला कारण अडवणारा कोण आहे माझ्या देहातला मी पण अडवणारा याचा सुद्धा काय केलं वध केला सगळ्यांना अति आनंद वाटू लागलेला आहे रघुनाथाच्या प्रताप चरित्र विख्यात पुढारी कथा परमयात भूत श्रुती सावचित्त प्रसव्य श्रुती सावचित्त प्रवेश आता हे सगळं ते सगळं कधी आलं सगळ्या त्रिलोकामध्ये कोणाला आनंद झाला सगळ्या लोकांना कारण प्रभू रामचंद्राने कार्य केलं गेलेलं आहे सगळीकडे आनंदमय झालेला आहे एका प्रभू रामचंद्रामुळे एका नामामुळे एका भक्तीमुळे या देहामध्ये बदल झाला आता ही ताटिका काय रामायण काय याचा काही पुढचा विषय नाही पण याच्यात जर बदल झाला तर हे सगळं गोड झाल्याशिवाय राहत नाही अति आनंद सगळीकडे आनंद होऊ लागला त्याची नियावताने जन्म मरणाचे उठे धरणे विजयाच्या खात पाळणे गुढी उभारणे वैकुंठिया गुढी
कार्य केलं गेलेलं आहे असं विश्वामित्राने सांगितलं. तेच आपल्याला रामायणामधून ऐकायला भेटलं गेलंय. असा असावा पण तुकाराम महाराज सांगितलं कसा लागेल. तिन्ही लोकी झेंडा आईचा द्यावा गुंडा तोच प्रभू रामचंद्र तोच आहे. आता एकनाथ स्वामी सांगितलं तेच आपल्याला तुकाराम महाराज आहे. आई वडिलांनी पण तीच धारणा मागावी असा पुत्र द्यावा की जेणेकरून त्याच्याकडे कर्म कसावे सत्कर्म असावे आणि सगळ्यांना सुख प्राप्त व्हावं. या कथा विश्वामित्राला आनंद झाला. सर्वांना अत्यानंद होऊ लागला. वैकुंठीचे मुक्तवासी तेरी अति राम कथेची कथेची महिमा यायशी कथा सर्वाची प्रिय करा कथा सर्वांशी प्रिय कर. वैकुंठीचे ही सगळे कारण प्रभू रामचंद्राची कथा ऐकण्यासाठी येते आणि आपल्या गावात येत नाहीत. घराजवळची कथा ऐकत नाहीत. काय सांगितलं वैकुंठवासी जे जे गेले का आणि प्रभू राम म्हणजे एकनाथ स्वामीने आणले सगळ्या मित्रांना जेव्हा घातलं ना आपण घरा शेजारी ऐकतो आपल्याला गर्दा वाटतो. काय ना रामायण आहे मग अशी हे रामायण ऐकण्यासाठी वैकुंठवासी सुद्धा तेही येते रामकथेशी. एवढी रामकथा गोड आहे आणि रामकथा आपलं जीवन सुधारल्याशिवाय राहत नाही. म्हणून शेवटच्या ओळीमध्ये आपल्याला किती सामर्थ्याचं सांगितलंय. कुठं वय फुटल्यानंतर आपण म्हणतो चलणं होत नाही. वय कळत नाही. आत्मा शाश्वत आहे शरीर नाशिवंत आहे. मग त्या भगवंताला आवडणं कर्म या ध्याकडनं केलं म्हणजे एवढी रामकथा गोड आहे. एका जनार्दना शरण झाले तात्विका पुढे धनुर विद्यास्त्र ग्रहण यज्ञ संरक्षण ऋषी एका जनार्दना शरण ऐका त्या एका भगवंताला शरण जाताला म्हणजे आपल्या अडचणी घ्यायचे तर त्या भगवंताला शरण जायचे. या ध्यामध्ये 8 बसले तर 8 8 64 त्याची तब्येती जाऊ द्या पण या 8 भयानक आहे का मग या 8 काय घ्यायचे भगवंता पुढे मांडायचे. एका जनार्दना शरण ऐका झाले जे ताटपणा होता माझा ते निरसन पलीकडे प्रभू रामचंद्राने केलंय. पण भगवंताला नतमस्तक पाहिजे तर 8च्या 8 विषय तिथं मांडता आले पाहिजे. मी देवाला गेलतो मी पूजेला गेलतो मी रामायण सांगितलं मी रामायण वाचलं माझ्यासारखं कोणाला हे सगळं तिथं मांडायचंय. आज गोपाल बाबाजी आले हे सगळं मांडायचंय. आपल्याला कोणी बसवू नाही बसवू कोणी मान देऊ नाही मान देऊ आपल्याला मान मागता आला पाहिजे भगवंताला. कारण हे विषय जर तिथं मांडले गेलेले आहेत तर आपल्याला कोणाला मानाची कोणाच्या मानाची गरज नाही. आपल्याला मान भगवंताने दिला आहे. म्हणून किती उत्तम सांगितलं बघा. एका जनार्दना शरण झाले ताटिका निर्दळन. माझ्या ताटपणाचं निर्दळन झालेलं आहे. पुन्हा या देहामध्ये ताटपणा येणार आहे. नम्र झाले होता त्याने कोंडिले अनंता. ही सगळी अवस्था का प्रभू रामचंद्राने केली गेलेली. सर्वांना अगदी आनंद झालेला वाचा. श्री भावार्थ रामायणे बालकांडे एका कार टिकाया ताटिका